तर गेल्या 3 वर्षांपासून आम्ही 4 पिढ्या मिळून विठ्ठलाची पूजा करतोय। हे आमचं मोठं भाग्य आहे। 4 पिढ्या एकत्रित येऊन पूजा करणारे शिंदे कुटुंब म्हणजे महाराष्ट्राचं आमचं एक वेगळं उदाहरण आहे आणि याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना दिली आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आषाढी एकादशीची महापूजा नुकतीच संपन्न झाली आणि या महापूजेत मुख्यमंत्र्यांसोबत सहभागी झालेले त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सर आपल्यासोबत आहेत। सर, आषाढी एकादशीच्या महापूजेमध्ये आपण सहभागी झालात, सलग 3रं वर्ष महापूजेत सहभागी होता, काय भावना आहे? खूप आनंदाचा भाव आहे। आज मोठा दिवस आहे आणि आषाढी एकादशी निमित्ताने तिसऱ्यांदा माननीय मुख्यमंत्री मोदयांचा पूर्ण परिवार, माझे आजोबा असतील, मुख्यमंत्री स्वतः, माझी आई वृषाली, रुद्रांश, तिसऱ्यांदा महापूजेचा मान। 4 पिढ्यांचा संगम आहे सलग 3ऱ्या वर्षी। सलग 3ऱ्या वर्षी 4 पिढ्या। मला वाटतं हे देखील एक वेगळं उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं की 4 पिढ्या ज्या आहेत ह्या एकत्र पांडुरंगाचं दर्शन, पांडुरंगाच्या पूजा आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी या ठिकाणी करतो आणि एक वेगळी ऊर्जा इथून मिळते, एक वेगळं चैतन्य मिळतं। पुढचं 1 वर्ष काम करण्याची ताकद जी आहे ही पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळत असते। बरं, 4 पिढ्यांसोबत एकत्र पूजा करणारं शिंदे कुटुंबीय महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं उदाहरण आहे। हीच भावना शिंदे कुटुंबियांची, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची। व्हिडिओ जर्नलिस्ट जितू वाघमारे, संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर।